एक महत्त्वाची बातमी मुंबईमधून आहे। मुंबईमध्ये जीबीएसचा पहिला रुग्ण आढळलेला आहे। अंधेरी पूर्व परिसरात एकाला लागण झाली आहे। सेवन हिल रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आलेले आहेत। पुण्यामध्ये जीबीएसने हाहाकार उडवून दिलेला असतानाच आता मुंबईमध्ये जीबीएसचा एक पहिला रुग्ण आढळलेला आहे। अंधेरी पूर्व परिसरात एकाला जीबीएसची लागण झाली आहे आणि सेवन हिल रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू झालेले आहेत। आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर यांच्याशी बोलूया। तुषार, मुंबईतला पहिला रुग्ण। सुवर्ण, आपण जर पाहिलं असेल तर पुण्यामध्ये जीबीएसचा हाहाकार सुरू असताना आता याच जीबीएसने आपल्याला मुंबईमध्ये शिरकाव केल्याचं पाहायला मिळत आहे। मुंबईमध्ये पहिला जीबीएसचा रुग्ण आपल्याला अंधेरी परिसरामध्ये आढळून आल्याचं पाहायला मिळत आहे। या रुग्णावरती आपल्याला सेवन हिल या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। त्याचप्रमाणे हा रुग्ण ज्या परिसरामध्ये आढळला त्या परिसरातल्या अनेक नागरिकांची तपासणी सुद्धा केली जाते। त्याचप्रमाणे हा जीबीएस हा जो आजार आहे किंवा जीबीएस आजाराची लागण ज्या पाण्यामुळे होते त्यामुळे आता अंधेरी परिसरातल्या विविध भागातल्या पाण्याची चाचणी देखील केली जाणार आहे। तिथले जे स्थानिक आमदार आहेत मुर्जी पटेल हे स्वतः आता त्या परिसरामध्ये जाऊन अनेक ठिकाणी नेमकं पाण्याचा निचरा कशा प्रकारे सुरू आहे ह्याची पाहणी करताना पाहायला मिळतात। त्यामुळे मुंबईमध्ये आता जीबीएसचा शिरकाव झालेला आहे। मात्र त्याला अटकाव करण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि महाराष्ट्र राज्य शासन प्रशासन कशा प्रकारे काम करेल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। नक्की तुषार, धन्यवाद आपण माहिती दिली त्याबद्दल। आणि तुषार यांनी जे नाव घेतलं आमदार मुर्जी पटेल हे रुग्णालयामध्ये जाऊन आणि परिसरात जाऊन त्यांनी पाहणी केली, त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। बघूया ते काय म्हणतात। पहिलं रुग्ण जीबीएस मुंबईत मला वाटतं आमच्या अंधेरी पूर्वला आले आहेत। त्याची मला काल रात्री जाणीव झाली आणि आम्ही धावत गेलो सेवन हिल रुग्णालयात। डॉक्टरांशी बोललो तर पेशंट आता स्टेबल आहे आणि पेशंट आमच्या विभागातच राहणारे पेशंट आहे आणि सेवन हिल हॉस्पिटलला जवळजवळ 50 बेड आयसीयूचे एक वॉर्ड जीबीएससाठी राखीव ठेवलेले आहेत आणि हा पूर्ण जीबीएसचे जेवढे पेशंट येतील ते महात्मा फुले या योजनेअंतर्गत त्याचा इलाज होईल आणि मुक्तपणे होणार आहेत असं मुंबई महानगरपालिकेचे डॉक्टर आणि अधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे। पहिलं रुग्ण जीबीएस मुंबईत मला वाटतं